शयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं शशङ्खचक्रं सकिरीटिकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वराय गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः। चालू असलेला हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या माध्यमातून तुमची आमची चालू असलेली उपासना भक्ती आणि चालू असलेलं ब्रह्मसूत्र परमार्थ प्राप्तीचे नाना विविध मार्ग आहेत. ते मार्ग अवलंबत असताना काही भक्तीच्या मार्गाने मुक्त होता येतं, काही उपासनेच्या माध्यमातून, काही योगाच्या माध्यमातून, अशा अनेक मार्ग आहेत. पण त्यातला सर्वात महत्त्वाचा मार्ग तो म्हणजे ज्ञान मार्ग आहे. आता हा ज्ञान मार्ग अवलंबत असताना त्या ठिकाणी हा एकट्यानं ज्ञान होतं का हो? तर नाही. त्याकरिता सद्गुरूंची आवश्यकता असते. आज आपण ब्रह्मसूत्र अभ्यासात आहोत. गेले 3 दिवस झाले आपण ब्रह्मसूत्र अभ्यासतो. यामध्ये एक असा अनुभवास आलं हे अभ्यासत असताना की शास्त्रामध्ये नुसता प्रवेश जरी करायचा झाला तरी सद्गुरूंच्या शिवाय ते मिळत नाही किंवा ते घेणं शक्य नाही. कारण मगाशी आपण विचार केला की नुसतं विष आणि कुठलं विष अतिविष हे कळणं झालं. आणि ते कसं कळेल सांगा? आणि ते अतिविष घेणं कसं घ्यायचं, किती मात्रेनं घ्यायचं, सकाळी घ्यायचं का संध्याकाळी घ्यायचं, जेवल्यावर घ्यायचं का जेवणाच्या आधी घ्यायचं, हे सद्गुरू सांगतात, हे श्रीगुरू सांगत असतात. मग आता हे घेत असताना, हे शास्त्र घेत असताना हे खऱ्या अर्थानं विषच आहे. ते किती प्रमाणानं घ्यायचं, कसं घ्यायचं, कशा पद्धतीनं घ्यायचं हे सद्गुरू उपदेश करत असतात. आणि म्हणून हा जो ज्ञानमार्गाचा जो प्रवास आहे, हा ज्ञानमार्गाचा प्रवास करत असताना एकट्यानं होणं शक्य नाही आणि त्याकरता सद्गुरूंची गरज आहे. आता हे श्रीगुरू सद्गुरू कसे असावेत? तर क्षोत्रिय असावेत, ब्रह्मनिष्ठ असावेत आणि कृपाळू देखील असावेत. आज त्यांच्याकडं कृपाळूपणा आहे म्हणून सकाळी 4 वाजता उठून शिकवून आणि आता आणि परत शिकवायला लागले. असं होतं का? बरं, त्यांच्याकडं ब्रह्मज्ञान आहे म्हणून शिकवतात. आडात असेल तर खोऱ्यात येणार आहे, आडातच नाही तर खोऱ्यात कुठं येणार? म्हणून ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूंच्याकडे जावं आणि त्यांना तनो मनो जीवे चरणाशी लागावी, अगर्वता करावी दाश सकळ, अशा सद्गुरूंच्या चरणाशी बसावं आणि त्यांना आपल्यावरती कृपादृष्टी करावी. अशा ह्या क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळ गुरूंच्याकडे आपण गेलं पाहिजे. मग आता हा ब्रह्मज्ञान घेत असताना किंवा हे शास्त्रवचन घेत असताना किंवा हे जो ज्ञानमार्गामध्ये चालत असताना सद्गुरूंच्या शिवाय चालणं अयोग्य आहे. म्हणून सद्गुरूंच्या सोबत जाणं गरजेचं आहे. मग हा प्रवास करत असताना हा दोघांनी करायचा आहे, तरच आपला उद्धार आहे, तरच मोक्ष आपल्या पदरी पडणार आहे. हे इतकं कळत असताना मग असं लक्षात येतं की सद्गुरूशिवाय आयुष्यात काहीही नाही. मग एवढं कळत असताना आपण मग साधना करणं गरजेचं आहे. त्या सद्गुरूंना कसं प्राप्त करून घेतलं पाहिजे हे कळणं गरजेचं आहे. मग गुरुनाम गुरु दादा महाराज साखरे यांची पुण्यतिथी आता चालू आहे आणि त्या ह्या सोहळ्याच्या निमित्तानं आज प्रवचनाचा योग आलाय. भाग्य म्हणावं का अभाग्य म्हणावं? भाग्य आहे ना. असं भाग्य पदरी पडणं म्हणजे आणि काय पाहिजे सांगा? आयुष्यात आणि काहीही नसले चालेल, मात्र हे भाग्य पदरी असणे.
गुरुनाम गुरुनाम गुरु दादा महाराज साखरेंच्या पुण्यतिथीला आम्हाला प्रवचन करता मिळणं म्हणजे सौभाग्य. आता हे सौभाग्यामध्ये मला सांगा, आज आपण एक 10-12-15 जण आपण येतोय किंवा 20 जण येतोय. हे येत असताना काय म्हणून येतोय हो? दादा महाराज साखरेंची पुण्यतिथी आहे म्हणून येतोय. आज ह्या ठिकाणी प्रत्येक माणूस, आज काल मला वाटतं 200-300-400 माणसं होती, तर हे 300-400 माणसं ह्या गेटच्या आतमध्ये येत असताना विचार करतात की दादा महाराज साखरेंची पुण्यतिथी आहे, दादा महाराजांचं पुण्यतिथीचं कार्य आहे, तिथं जाणं गरजेचं आहे. मग तो भाव आहे कुणाचा? गुरुनाम गुरुनाम गुरु दादा महाराज साखरे. मग सांगा, त्या गुरूंच्या ठिकाणी भाव असल्याशिवाय होतं का? मग ह्या सद्गुरूंच्या पुण्यतिथी निमित्तानं हा चाललेला सोहळा आहे. ह्या सोहळ्यामधून आपण काय शिकायचं आहे हो? की आज तिसरी पिढी आहे, म्हणजे गुरुनाम गुरुनाम गुरूंची पुण्यतिथी आपण करतो आहोत. म्हणजे त्यांचं किती कार्य मोठं असेल हो, किती शिष्यांना मुक्त अवस्थेला पोहोचवलं असेल हो. अशा सद्गुरूंच्याकडं कोण गेले हो? आपले बापू महाराज तळाशीकर गेले, तळाशीकर महाराज गेलेत आणि ब्रह्मनिष्ठ मोक्ष पदरी घेऊन आले. आपल्या पदरामध्ये तो मोक्ष घेऊन आलेत आणि हा विनायक साधक गुरूंच्याच नावानं आश्रम उभा केला. गुरूंच्याच नावानं आश्रम उभा केला, विनायक साधक आश्रम निढोरी. आता हा उभा करत असताना ह्या वेदगंगेच्या काठावरती परत काय केलं? मोक्षदानाचं, ज्ञानदानाचंच कार्य चालू ठेवलं. आणि तुम्हाला एक सांगतो ह्या व्यासपीठावरून की हे ज्ञानदानाचं कार्य जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत चालू राहणार, लक्षात घ्या. कारण हे निष्कामतेचं कार्य आहे, कुठल्याही ह्या ठिकाणी सकामता नाही आहे. आणि म्हणून आपण त्यांची आज पुण्यतिथी करतो. मग साधकांना ह्या आश्रमामध्ये शिकत असताना, या आश्रमामध्ये शिकत असताना, अशा पवित्र पावन अशा भूमीमध्ये शिकत असताना मग उद्धाराचा भाव पदरी घेऊन येणं गरजेचं आहे. हा आता उद्धार माझा व्हावा, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, आहे का नाही? मग मी काय उद्धार पावेन, माझा उद्धार कसा होईल? भगवंत हे श्री गुरु माझा उद्धार करा, असा एक आस घेऊन, ह्याचा भाव घेऊन एक तळमळीनं ह्या आश्रमामध्ये यावं आणि त्यांच्या चरणाशी लागावं, सद्गुरूंच्या चरणाशी लागावं. आणि हे ज्या चरणाशी त्या पदस्पर्शाच्या आणि त्या करुणेच्या आहे ना, ते श्री गुरु काय करतील? उपाय करतील. पण हा उपाय करत असताना आपले सुद्धा पात्र असणं, आपली झोळी घट असणं गरजेचं आहे. आपली झोळी घट असणं गरजेचं आहे. नाही तर फाटकी झोळी जर घेऊन आपण ह्या ठिकाणी आलो तर उपयोग आहे का? नाही. मग आपल्या झोळी किंवा आपलं जे पात्र आहे ते चांगलं बनवण्याकरता काय आहे हो? उपासना आहे, साधना आहे का नाही? मग ही साधना करत असताना, उपासना करत असताना, तपश्चर्या करत असताना आपण गेले आता 4 दिवस झालं पाहतोय, उपासना आहे का नाही? 1 वेळा जेवायला लागलोय आम्ही, 1 वेळा जेवायला लागलो. मग आता महाराज मला दुपारी म्हटले, बाकीची म्हणत असतील हे काय करत नाहीत तसं आहे की नाही? बाकीच्यांना कळो अगर नाही कळो, पण आपली साधना आपल्याला कळली पाहिजे. आमच्या स्वप्नील महाराजांतर चहाशिवाय चालतच नव्हतं, इंजिनच पेट घेत नव्हतं. पण आज 4-5 दिवसाला चहा वर्ज केलाय पूर्ण. ही तपश्चर्या आहे, ही साधना आहे, ह्याशिवाय ज्ञानपदरी पडत नाही. मग असं ज्ञानपदरी पाडायचं असेल तर आपल्याकडं काही गुण, ह्या तपश्चर्या अवगुण पण आहेत, गुणी आहेत आणि अवगुणी आहेत, दोष आहेत का नाही? मग हे दोष निघून जायचं असतील तर मी काय करू, असा प्रश्न करावा. हे माझ्यातले दोष निघून जावेत, हे श्री गुरुराव, हे भगवंता, माझ्यातले काही दोष आहेत ते निघून जावत आणि चांगले गुण माझ्या अंगी यावेत. आता असं का बरं? तर हा ध्येय 3 गुणांच्या अधीन आहे, सात्विक, राजस आणि तामस. त्यातला तामस गुण आणि राजस गुण निघून जावा आणि सात्विक गुणानं माझ्या ज्ञानपदरी पडावं, हा उपाय आहे. मग ती सात्विकता टिकायची असेल तर काय सांगितलं गुरुरायांनी? 1च वेळा जेवण करा, 2 वेळेला. बरं, 1 वेळा जेवण करत असताना फक्त अल्पहार म्हणून 2 वेळेचा 1 वेळा जेवशीला नाही. मग अल्पहार घेऊन ते ज्ञानपदरी पाडणं गरजेचं आहे. मग हे अल्पहार घेत असताना मग ज्ञान, ती उपासना काय आहे, ती साधना काय आहे, तपश्चर्या काय आहे कळेल, बरोबर का? मग ही तपश्चर्या मी कशी करून काय
तपश्चर्या करून किंवा मी साधना करून माझ्या पदरी काय पडेल हो, तर भगवंत 13व्या अध्यायाच्या माध्यमातून सांगतात, अमानित्वम, अदंभित्व, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार उपासनम, शौचम, स्थैर्यात्मविनिग्रह. काय सांगतात भगवंत? हे सगळं ज्ञानच आहे. हे सगळं ज्ञानच आहे, हे तुझ्या पदरी पडेल. मग काय काय पडेल हो, तर अमानित्व. मग अमानित्व म्हणजे काय, तर मीपणा जो आपल्या अंगी आहे तो मीपणा निघून जाणं म्हणजे अमानित्व गुण आपल्या अंगी असणं, हे अमानित्व. बरोबर का? दुसरं सांगितलं अदंभत्व. आता दंभत्व इति अदंभत्व. मग दंभ म्हणजे काय हो, तर माझ्याशिवाय घरची जगणारच नाहीत असा आपला निश्चय असतोय. आहे का नाही हो? चालत नाही हो, नाही नाही मी हाय म्हणून आहे ना. हा आपला निश्चय आहे. बरोबर का नाही? पण आता मला आमच्या घरात म्हणत असतील की 5 दिवस गेले तिकडे बरं आहे, आम्ही शांत आहे. हाय का नाही हो? जाऊन बघ की घरात बाहेर बघ, व्यवस्थित सगळं होतंय की नाही, शांत आहे की नाही बघ, सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं असते. हा दंभ आहे. हा माझ्याशिवाय न चालत नाही, हा गुण निघून जाणं म्हणजे अधंभत्व अंगी येणं. हा गुण निघून जाणं म्हणजे अधंभत्व अंगी येणं. मग पुढं म्हणतात अमानित्व, अदंभित्व, अहिंसा. आता ही अहिंसा कशी आहे हो, तर प्रत्येक प्राणी मात्रांच्या मध्ये आपल्यामध्ये करुणा असली पाहिजे. अहिंसा म्हणजे काय, करुणा. त्यांच्यामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे. हिंसा नाही आहे. मग ते किड्यामुंगीपासून हत्तीपर्यंत आणि मनुष्यापासून सगळ्यापर्यंत सगळ्यांच्या मध्ये. मात्र शेजारचा आपण द्वेष करतो का नाही हो? करतोय का नाही? माणसाचाच करतोय, किड्यामुंग्या सोडून द्या. मग आपण करायला पाहिजे काय? मग ह्या विनायक साधकाश्रमामध्ये शिकत असताना आपल्या अंगी हे गुणदोष आहेत हे जाणून घेऊन दोषाच्या निवृत्ती करता आपण झटणं गरजेचं आहे. तर आपल्या अंगी ज्ञान पडेल, तर आपल्या अंगी हे ब्रह्मसूत्रे पडतील. मग काय केलं? अमानित्व, अदंभित्व, अहिंसा निघून गेली. हिंसा निघून गेली, अहिंसा अंगी पडली. मग आचार्य उपासना. हे सगळं निघून गेल्यानंतर मग आचार्यांची उपासना करायला लागलो. त्यांच्या तनुमनोजीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्यकळ्या नायानं. त्यांना पूर्ण शरण आलो. त्यांना हे जर अंगी यायचं असेल ना, तर त्यांना शरण घ्यावं लागतं. जशी एखादी विवाहित स्त्री असते, ती आपल्या पतीला सर्वस्व भाल करून टाकते, त्याच्यावरच अवलंबून राहते. तुम्ही म्हणाल तसं, आहे का नाही? किती जरी ती बुद्धिमान असेल, किती जरी ती चातुर्यवान असेल, तरी सुद्धा तुम्ही म्हणाल तसं म्हणते का नाही हो? तसं श्री गुरूंना शरण जावं. अशी गुरुसेवा झाल्यानंतर काय होईल? शौच ही शुद्धता तयार होईल. कशाची? देहाची आणि मनाची, अंतकरणाची, चित्ताची, सगळ्याची शुद्धता झाली. आणि मग ही शुद्धता निर्माण झाली, मग स्थिरता निर्माण होईल. स्थिरता निर्माण झाली, मग आत्मविनिग्रह निर्माण होईल. आत्मविनिग्रहाला आपलं काहीही बाधा येणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात अमानित्वम, अधम्मित्व, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्य उपासनम, शौचम, स्थैर्य, आत्मविनिग्रह. आपण ह्या श्लोकाचं चिंतन करायचं झालं तर अमानित्व म्हणजे काय? न मानित्व इथे अमानित्व. काय होतं की अहोरात्र बघा, या कुठेही जावा तुम्ही, निडोरी जावा, सरवड्यात जावा, कोल्हापूर जिल्ह्यात नव महाराष्ट्रात, देशात कुठेही जावा, मानपानासाठी सगळं चाललेलं आहे. मला प्रतिष्ठा मिळावी, मला मान मिळावा, आहे का नाही? माझा सन्मान व्हावा, माझी कीर्ती व्हावी, माझी प्रतिष्ठा वाढावी, ह्या करता चाललंय की नाही? सगळं चाललंय ना. मग ह्या काय होतं, ह्याच ठिकाणी आपण गुरफडतो, ह्याच्याच करता आयुष्य खर्ची घालतो. आयुष्य जातं, म्हातारपण आलं तरी कळत नाही. परवा असा प्रसंग झाला की माझा मानपान निघून जाईल हो, मला विचारणार नाहीत घरातली म्हणून म्हातार दात पडल्यात, खायला झाले, बेडवरनं खाली उतरा नाही झाले, धरून नेतात सुना विना सगळी, तरी पण म्हणते मी किल्ल्या काय देणार नाही.
का? माझा मान निघून जाईल. हो, मामांजी किल्ल्या द्या म्हणत यायला पाहिजे, मग तेव्हा सांगणार पाण्याचा ग्लास भरून आण देतो. हा चाललंय सगळं, ह्या कथा सगळं चाललंय. पण कधी कळायचं हो, माझा मान पान सगळं आपण टाकलं पाहिजे, त्या परमेश्वराला शरण गेलं पाहिजे, अमानित्व गुण आपल्या अंगी आला पाहिजे. ह्याकरता आपण कधी विचार करणार आहे सांगा? मानपाना करताच आपण विचार करायला लागलो. एखादी थोरली सून असेल, धाकटी सून असेल, मला मान थोरलेपणाचा मिळाला पाहिजे म्हणून धाकट्या सून अहोरात्र चिडत असेल तर चालेल का सांगा मला? नाही नाही, हे कुठंतरी वस्तुस्फोट असतो. म्हणून काय केलं पाहिजे? साधकानं, संसारामधलं सोडून द्या, पण साधकांना ह्या गोष्टी तरी अवलंबल्या पाहिजेत. त्याच्यासाठी साधना केली पाहिजे, ते दोष निवृत्ती करता उपाय साधले पाहिजेत, उपाय केला पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? अमानित्व गुण सोडून दिला. आता तुम्ही म्हणाल हिथं आलोय, शिकायला लागलोय. अहो हिथंही तेच प्रवचन करायला लागलो आणि पूजा व्हायला लागली किंवा आमची पूजन करायला लागली. लोक पूजन करायला, मान वाढला का कमी झाला? पूजन करायला लागली, लोक पाया पडायला लागली, मान वाढायला लागला. मग माऊली म्हणायला लागल्या, म्हणून माऊलीने उत्तर दिले ह्या शब्दाकरता, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, हा अमुका ऐसा नोहावी सेची लोका. माऊली म्हणतायत ती तुझी पूज्यता होईल जाणून होत्या माऊली 12 शतकात. तुझं पूजन अर्चन होईल, पण ते डोळ्यानं बघू नकोस, तर तू तरशील ह्या भवसागरामध्ये, तर तरशील. ह्या मानपानामध्ये जर अडकलास इथंच तुला मोक्षपदरी नाही. मग तू नुसतं महाराजगिरी करतच फिरायचीस. तुझ्या मोक्षपदरी जर पडायचं असेल तर मात्र काय होईल? तुझ्या पाया पडतील, डोळे बंद करून घे. तुझ्या पाया पडतील, तुझे डोळे बंद कर, बघू नकोस ते पाया पडतील. तुझ्यासाठी नाही आहे, तुझ्यासाठी घात आहे. म्हणून पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. तुझा उदो उदो होईल. काय होतं, परवा प्रवचनला गेलो, महाराजांनी फोन केलाय का? अहो काय प्रवचन तुमच्या शिष्याची? हे तुम्ही बोलायला काय, तुमचा शिष्य बोलायला कळना म्हणले महाराजांनी. ही स्वकीर्ती आहे का काय हो? पण ही कानानं ऐकायची नाही, घात झाला. मग ही कानानं ऐकायची नाहीये. म्हणून पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानीनं ऐकावी, हा अमुका ऐसा नोहावी सेची लोका. माऊली म्हणतात तर तुझ्या अंगी अहिंसा गुण अंगी मानेल. तुझ्या अंगी जर ती हिंसा आहे ना, ती निघून जाईल. मग काय होतं, समजा हिंसा जर अंगी असेल आणि एखाद्या वेळेला जर प्रसंग घडतो असा की या 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 बसा 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 म्हणतोय, सगळीच आपला असा वळण पडेल असते, आणि एखाद्या वेळेला समजा एखाद्या कार्यक्रमात, एखाद्या उपक्रमामध्ये आपल्याला बोलवलंच नाही, बघितलंच नाही आपल्याकडं, तर अशी घालमेल आतल्यात होती बघा, आतल्या आत घुसमट होती. अहो माझ्याकडे बघून न बघितलं करायल्यात, मला बोलविलं झाल्यात, होते का नाही? मग त्यावेळेला आपली बुद्धीमध्ये विपरीत बुद्धी तयार होते, आणि ह्या विपरीत बुद्धीनं काय घात होईल सांगता येत नाही. कुणाचा हा घात? कुणाचा? स्वतःचाच आहे ना. नुसतं जर व्यायाम न करता, कष्ट न करता, जर रगा जर तापलं नुसतं घुसळणीन, तर त्या अंगावर फोट उठतात बघा. मग म्हणते करटे उठायला तो अर्ध उठतील तर राहतील, नुसतं रगा तापालेत. आहे हे मान्य करायला लागेल, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या अंगी अहिंसा गुण बांधला पाहिजे. अहिंसा घेऊन आपण साधक वृत्ती अनुभवली पाहिजे. साधकानं अहिंसेतच राहिलं पाहिजे, हिंसा कोणाची करायची नाही. मग सहज जरी एखाद्याला संग वांध झालं तर दुसऱ्या क्षणाला आपण हाक मारली पाहिजे. मी म्हणतोय होतो असं प्रसंग कधीतरी, भांड्याला भांड लागतं, पण दुसऱ्या क्षणी साधकानं ती वृत्ती अनुभवली पाहिजे. आपण स्वतःहून त्या मानपानामध्ये अडकलं नाही पाहिजे. तो बोलवू दे मग बोलवतो, नाही नाही तू बोलव की, काय आहे त्यात सांगा? जीवनात काय वैमनस्य जीवनात नसावं, अहिंसा असावी. अहिंसा म्हणजे हिंसा नाही, न हिंसा इथे अहिंसा. हे ज्या वेळेला कळायला लागेल त्यावेळेला खरा परमार्थ चालू होतील माऊली. हे ज्या वेळेला कळतंय त्यावेळेला खरा परमार्थामध्ये आपण वाटचाल. जर तो परमार्थिक आहे, साधक आहे, कसा ओळखायचा हो? तर ह्या अहिंसा हा गुण त्याच्या अंगी असेल तर तो साधक वृत्तीमध्ये आहे, जाणावं लागतं. आपण मात्र उलट, समाज उलट आहे. समाजामध्ये असं आहे की त्यानंच शेवटी मला आला न बोलवायला. आणि परत काय होतं,
काल भांडला आणि सकाळी परत बोलवायला आला. नाही नाही, तो का बोलवायला आला हे विचार करावा. त्याच्याकडे अहिंसा गुण आहे. म्हणून माऊली म्हणतात की ह्या पूजा अर्चनाकडे लक्ष न देऊ नका, या मान सन्मानाकडे लक्ष देऊ नका. तुमचं लक्ष फक्त हा मोक्ष पदरी पाडून घेणं, ज्ञान पदरी पाडून घेणं, गुरुसेवा करणं हा असला पाहिजे. पुढं आहे अदंबत्व. अदंबत्व, दंभ नसणं म्हणजे अदंबत्व असणं. आता दंभ हा काय करतो हो? दंभ काय करतो? मीपणा आपल्या अंगी बाणवतो. काय बाणवतो? मीपणा. आता मीपणा आहे का नाही तुमच्या आपल्या अंगामध्ये? आहेच, असतोच. शरीर आहे म्हटल्यानंतर असणार आहे. त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन आपण राहायचं आहे, म्हणजे अदंबत्व गुण आपल्या अंगी मानेल. त्या मीपणाच्या माथ्यावर पाय देऊन आपण बसायचं असतं, तर तो अदंबत्व गुण आपल्याकडून निघून, अदंबत्व निघून जाईल आणि अदंबत्व पदरी पडेल. मग अशी म्हटल्याप्रमाणे काय होतं की समाजामध्ये, किंवा आता उदाहरणार्थ इथं कार्यक्रम चालू आहे, दादा महाराज साखरेन शिकून चालू, मी आहे म्हणून व्हायले आहे, एवढा सकाळी 4 वाजल्यापासून राबा लागलोय मी इथं म्हणून ही सप्ताह पार पडतोय, अशी म्हणणारे अनेक लोक आहेत का नाही? इथं उद्यान इथलं द्यायचं, पण अनेक आहेत. सप्ते असतील, घरातले कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, त्यामध्ये जर राबणार आहे, अरे तू निघून जा, बघ की होतोय, तुझ्यापेक्षा चांगला होणार आहे. हे मात्र आपल्याला वाटतं की माझ्याशिवाय हे काही चालत नाही, हे नसलं पाहिजे. किंवा अनेक काही आहेत बघा की मदत करतो आपण समाजामध्ये, एखाद्याला मदत करतो. समजा एखाद्याचं घर अतिशय डबघाईला आलं असेल, काहीतरी अरिष्ट अंगावरती आलेत आणि अतिशय घर जर डबघाईला आलं, आणि मग काय करतो आपण? त्याला जाऊन मदत करतो, आपण त्याला सावरतो म्हणतोय आपण. त्या आपल्या मित्राला असेल किंवा आपल्या भावाला असेल आणि कोण असेल, आपण सावरतो. आणि सावरल्यावर काय करतो? चौकात जाऊन दुसऱ्या दिवशी उभारतोय बघा, आणि काय सांगतोय? मी होतो म्हणून ते घर वाचलंय. आता लयाला गेला असतं म्हणतोय आपण, मी होतो म्हणून. नाहीतर नाही नाही नाही, त्यांची भांडणं मिटली नसती, मी होतो म्हणून मिटले. म्हणतोय की नाही आपण? हे नाही पाहिजे. अरे तू होतास आणि कोणतरी आला असता मध्ये, तू होतास म्हणून 4 थांबलीत, मग तसं नाहीये. म्हणून साधकांसाठी चाललेला आहे समाज किंवा व्यवहार बाजूला ठेवून साधकांसाठी साधकांना विचार करायचा आहे की हे माझ्या अंगी येतं का? म्हणे माझं कर्तव्य आहे ना त्या ठिकाणी जाऊन ते थांबवणं, म्हणजेच आपण दंभत्व अंगी घ्यायचं नाही, अदंबत्व. सगळं करायचं आणि नामानिराळ राहायचं. कसं राहायचं? हे सगळं करून नामानिराळ कसं राहायचं हा विचार केला तर लक्षात येते बघा की माऊलींनी सांगावं, नाना कृषीवळू आपुले पांगुरवी पेरिले, तैसे झाके निपजले दान पुण्य. माऊली काय म्हणतात? पांगुरवी पेरिले, शेतकऱ्याचं तुमचं आमचं उदाहरण देऊन सांगतात की पहा काय होतं की शेतकरी आता पेरण्या सगळीकडे चालू आहेत, पावसानं जरा अडलेत पण चालू आहेत. पेरण्यामध्ये काय होणार आहे की आपण ते धान्य माती बाजूला करतो, त्यामध्ये शेतकरी पेरतो आणि परत झाकतो काय का उघडं ठेवून पाहिजे? मग उघडं ठेवून पाहिजे की ज्याच्या अंगी दंभ आहे त्यानं उघडं ठेवायला पाहिजे. मी पेरून आले बघा जावा म्हणणार. हाय का नाही? ज्याच्या अंगी दंभ बांधायचं त्यानं मग उघड्यावर पेरायचं बघा. हाय का नाही? नाही नाही नाही, माऊली म्हणतात की ते पांगुरवी पेरिले, पेरल्याला पांघरून येतो, झाकून येतो. कशानं? मातीनं, तिथल्याच मातीनं झाकतो. आणि मग तैसे झाके निपजले दान पुण्य. आपण सप्ते असतील, अनेक उपक्रम असतील, एखाद्याला मदत केलेली असेल, हे सगळं काय करायचं? पांघरून घालायचं. हे कुणालाही सांगत पिटायचं नाही, कुणालाही सांगायचं नाही. स्वतःला सांगायची एक म्हण आहे आपल्याकडे, उजव्या हातानं करावं आणि डाव्या हाताला कळू देखील द्यायचं नाही. ही उगच नाही आहे म्हण, ही म्हण उगच नाही आहे. हे साधकाच्या अंगी गुण आहे. साधकाच्या अंगी ह्या गुणांचा आविष्कार असणं गरजेचं आहे. काय होतं? ह्या दंभामुळं नाश होतो. मी आहे म्हणून नाश होतो. काय नाश होतो हो? तर घृतराष्ट्राचं उदाहरण चांगलं आहे. हा घृतराष्ट्र म्हणजे 100 कौरवांचा पिता. त्या घृतराष्ट्रा ज्या वेळेला
युद्ध झालं आणि 100 मुलं मेलीत, 100 पुत्र मेलेत. आणि 100 पुत्रांचा नाश झाल्यानंतर राज्याचा देखील नाश झाला. 100 पुत्रांचा एकाच युद्धामध्ये नाश व्हावा आणि आयुष्य आंधळ्यानं असावं, इतकं दुःख एकाच आयुष्यात. आयुष्य आंधळ्यानं, जग राज्य असून भोगू शकत नाही, बघू शकत नाही, आणि एकाच युद्धात 100 पुत्र मेलेली असावी. वाईट आहे का नाही? त्रिवेणी बघितलीस तू आता, आहे का नाही? 100 पुत्र एका युद्धामध्ये मेले. मग सांगा मला, हे 100 पुत्र मेल्यानंतर दुःख झालं आणि युद्ध झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाकडे ह्या धृतराष्ट्र गेले आणि म्हणले, भगवंता, अरे एका आयुष्यामध्ये इतकं दुःख माझ्या वाट्याला, एवढं दुःख माझ्या वाट्याला यावं, मी असं कोणतं रे बाबा पाप केलं तर की एवढं माझ्या आयुष्याला दुःख घातलं एकाच आयुष्यामध्ये, एकाच ह्याच्यामध्ये? तर भगवंत हसलेत आणि सांगितले, अरे धृतराष्ट्रा, तू तुझ्या 16व्या जन्मामध्ये राजाच होतास. 16व्या जन्मामध्ये राजा होतास आणि त्यावेळेला त्या राज्याचा तू राजा, त्या भूमीचा तू राजा होतास. आणि तू काय, पूर्वी राजे काय करायचे? शिकारीला जायचे. बघा, पूर्वी राजे शिकारीला जायचे आणि त्या मृगजळाळजाना हा त्याचं नाव आहे. आणि शिकारला गेल्यानंतर असं झालं की तो एका हरणीचा पाठलाग करत होतास. सप 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 तू भात्यातले बाण तुझ्या काढून मारत होतास, पण इतकी हरिण चपळ होती, इतकी हरिण चपळ होती की एकही तुझ्या भात्यातले बाण संपलेत, पण ती हरिणीचा काही तुला हाताला लागली नाही. आणि त्यावेळेला तुझ्या अंगी दंभ आला, मी पण आला. अरे ह्या भूमीचा राजा मी, ह्या जंगलाचा राजा मी आहे, आणि ह्याच अरण्यातली जर ती हरिण मला मिळत नसेल, मग माझा राजा असून उपयोग काय? आणि मग तो दंभ अंगी निर्माण झाल्यामुळं झालं असं की म्हटलं, ह्या जंगलातला एकही प्राणी मी जिवंत ठेवणार नाही. ही हरिण काय माझ्या हाताला लागली नाही ना, ह्या जंगलातला एकही प्राणी मी जिवंत ठेवणार नाही म्हटलं. आणि ह्या जंगलाला संपूर्ण अशी आग लावली आणि या जंगलामध्ये सगळे प्राणी, पक्षी, वृक्ष जळून खाक झालेत. आयुष्य संपलं, जीवन खाक व्हायला, संपायला लागलं. आणि ह्याच वनामध्ये एक इच्छाधारी नागिन होती. कोण सांगायला? हे भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्राला सांगायला लागले. ह्या जंगलामध्ये इच्छाधारी नागिन होती आणि तिनं नुकत्याच 100 पिलांना जन्म दिलेला होता. आणि राजा, तू या वनाला आग लावली होतीस, त्या अग्नीमध्ये ही 100 पिलं त्या नागिनीची होरपळून खाक होत होती, जळत होती, संपत होती. आणि ती नागिन काय करायची? त्या अग्नीला विझवण्याकरता ते सप 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 आपल्या अंगातलं जितकं काही विष असेल तितकं ती ओतून ती अग्नी विझवण्याचा प्रयत्न करतो, पिलांना वाचवण्याकरता. आणि त्या अग्नीच्या धुरानच ते विष पडल्यामुळं धूर विषाचाच झाला आणि त्या नागिनीचे डोळे गेले. हे सगळं झालं कशामुळं राजा? तुझ्या दंभामुळं, तुझ्या अहंकारामुळं. आणि मग त्या कर्माचं उत्तर म्हणून तुला भोगायला आणलं, तुला हा जन्म राजाच बनवला. तुला हा जन्म काय केलाय? राजाचाच दिला. आणि राजाचा जन्म देऊन तुला आंधळ्यानं दिला. का? त्या नागिनीचे डोळे गेले होते म्हणून तुला आंधळ केलेला आहे. दुसरी अशी गोष्ट, त्या एकाच वेळेला त्या नागिनीचे 100 पिलं मेली होती त्या अग्नीमध्ये जळून, म्हणून तुझी 100 पुत्र एकाच युद्धात मारले गेले. राजा, हे दुःख तुझ्या कर्माचं आहे. हे ह्या जन्मीचं तू म्हणत असशील, पण एकाच अग्नीमध्ये एकाच वेळेला तू हे सगळं काही केलं, तुझ्या हातून घडलेलं कर्म आहे. म्हणून तुझ्या अंगी दंभ जो त्यावेळेला निर्माण झाला, त्या क्षणाच्या दंभामुळं, त्या क्षणाच्या मीपणामुळं काय झालं? भोग किती वाट्याला आला हो, किती मोठा भोग वाट्याला आलाय. म्हणून दंभ साधकांना आपल्या अंगी असणं तर मोक्षपद आहे. मोक्ष असाच पदरी नाही पडत आहे. जर तो अधम्मत्व गुण आपल्या अंगी असेल, मग क्षणाचा येतो दंभ, त्यावेळेला विरघळून टाकावा. नाही नाही नाही, मला साधक वृत्तीमध्ये हा दंभ कामाचा नाही आहे, तो माझ्या नाशाचा आहे. म्हणून मीपणा बाजूला करावा. मग मीपणा कशाने येतो? तर आपल्या कर्मानंच येतो. कसं? म्हणून दान पुण्य केलेलं कोणालाही सांगायचं नाही.
कुणाला मदत केलेली कुणालाही सांगायची नाही, आणि मी आहे म्हणून घरातली जगता तो मीपणा कधीही अवलंबायचा नाही. तर हा साधक वृत्तीनं आपण राहू शकतो. पुढं आहे अमानित्वम, अधंबित्व, अहिंसा. आता ही अहिंसा काय सांगते हो, की जे पशु पक्षी प्राणी आहेत ह्यांच्या ठिकाणी अहिंसा असणं, हिंसा न करणे. हा तुम्ही म्हणाल ह्याचीच फक्त आपण हिंसा करतोय. नाही नाही नाही, आपण अनेकांची हिंसा करत असतो. शेजाऱ्याची करतो का नाही हिंसा? ज्या वेळेला आपल्याला राग येईल ना, ज्या वेळेला आपल्याला राग येतो एखाद्या व्यक्तीचा असेल, प्राण्याचा असेल, धार दिली नाही म्हणून राग येतोय की नाही हो? धार दिना झाली, मला प्रवचनला जायचं आहे आणि काय आता बाईला या हाट आला असेल म्हणतोय की नाही? होते का नाही? मग त्यो लाही लाही अंगाची होते. आणि दुसरी गोष्ट, दात होत पण आपण खातोय की नाही? खातोय की नाही सांगा? हा, मग सांग, आपण लक्षात घ्यायचं आपल्याकडं अहिंसा आहे. आपल्याकडं अहिंसा आहेच लक्षात घ्यायचं. मग त्यासाठी साधना करायची, ती अहिंसा निघून जावी, हिंसा निघून जावी आणि अहिंसा अंगी बाणावी. ती हिंसा आहे लक्षात घ्या आपल्याकडे. मग बारकावा आहे साधकांना, हा बारकावा अंगी आपल्या बाणायचा आहे. आणि काय करायचं, ती हिंसा कुठं कुठं ज्या वेळेला आपल्या आडवी येईल ना त्यावेळी तिला बाजूला करायची. सहज गाडीवरनं येता येता शेजाऱ्यांना ओव्हरटेक जर केला तरी सुद्धा आपल्याकडं हिंसा येते. येते की नाही हिंसा? सहज गेला बघा म्हणतोय की नाही आपण, काय गडबड आहे कुणाला का. त्यावेळेला आपल्याकडनं ज्या वेळेला ते शब्द बाहेर पडतील, प्रत्येक शब्दाचा हिसाब किताब आपल्याला चुकता करावा लागतो. लक्षात घ्या, प्रत्येक शब्दाचाच नव्हे, प्रत्येक उच्चाराचा, त्या प्रत्येक क्षणी केलेल्या कार्याचा, कर्माचा आपल्याला काय आहे, हिसाब आहे, हिशोब आहे. म्हणून साधकानं अतिशय सावधगिरीनं हा जीवन चरित्र काढायचं असतं. माझ्याकडून हिंसा होता कामा नाही, मग ती बारकाईनं का असावं. आता आपण हिंसा करायला जातोय, अहिंसा अवलंबायची म्हणून काय करतो, अहिंसा म्हणून जातोय. पण या अहिंसा करताना कधी हिंसा होईल कळतं का हो? म्हणून सुद्धा आपण काय करायचं आहे, त्या बारीक क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणाक्षणाला आपण हाचा विचार करायचा आणि या अहिंसा आपल्या अंगी बाळगायची आहे. कुणाचाही द्वेष मत्सर करायचा नाही. मग तो जनावर असेल, किडामुंगी असेल आणि मनुष्य असेल, कुणाचाही करायचा नाही. लक्षात घ्या. मग ते ब्रह्मज्ञान आपल्या अंगी पदरी पडत जातं. तसं पडत नाहीये. कारण शास्त्रकारांचा जर विचार केला आपण तर मल निघून जावा, विक्षेप निघून जावा, आवरण निघून जाण्याची तीव्र इच्छा असावी, मग ज्ञान. तोपर्यंत का अप्रोक्ष ज्ञान जे आहे तसं ऐका हो, ते मल विक्षेप निघून गेल्यानंतर, आवरण निघून गेल्यानंतर अप्रोक्षाची इच्छा. पुढे म्हणतात अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, शांती. आता ही शांती कशाची आहे हो? अंतकरणाची पण आहे. अंतकरणाची शांती आहे, बरोबर आहे ना? ही शांती अंतकरणाची आहे. मग ते शांत असणं म्हणजे काय असणं? शांती, अंतकरणातून शांती कधी निर्माण होईल? ज्या वेळेला आपण साधना योग्य पद्धतीने करत असू त्याच वेळेला. आपण काय करतो, जगाला दाखवण्याकरता आपण अनेक गोष्टी परमार्थ करतो, अनेक नाना साधना करतो, अनेक गोष्टी करतो, पण जगाला फसवण्याकरता नाही करून चालत माऊली. स्वतःसाठी ती शांती पाहिजे ना. मग म्हणतो बघा, अहोरात्र राबतो हो, पण जीवाला काय थंडोसा नाही बघा म्हणतोय आपण. म्हणतोय का नाही? ती अंतकरणातली शांतीसाठी आपण साधना करायची, स्वतःसाठी आपण साधना करायची. स्वतःच्या निवृत्तीसाठी सकाळी 4 वाजता उठायचंय का महाराजांसाठी? नाही नाही, स्वतःसाठी उठलं पाहिजे. मग ती शांती अनुभव आपण, मग ती शांतता आपल्या अंगी येईल. दुसरी असं गोष्ट आहे, शांती कधी, एखाद्यानं अपराध जरी केला, एखाद्यानं समोर आपण आपल्या समोर चुकलाय, अपराध केलाय असं वाटलं, दिसलं, प्रत्यक्ष अनुभवलं, तरी देखील आपल्यामध्ये शांतता असणं, आपल्याकडं स्थिरता असणं गरजेचं आहे. आपल्याकडं ही स्थिरता असणं गरजेचं आहे. जरी आपल्याला बघा चुकला तरी आपल्याला त्यांना सांभाळून घेणं गरजेचं आहे.
ते साधकाची वृत्ती आहे, ते साधकाची अवस्था आहे. हे साधकाने राहणं गरजेचं आहे. ताशीकर महाराजांचा शिष्य चुकत नसतील, चुकत होतीत की नाही, पण त्यांना क्षमा करायची, शांती करायची. मग महाराज शांत आहेत म्हणल्यानं सगळे शांत आहे का नाही. म्हणून शांती. 10 वर्ष झाले आम्ही ह्या आश्रमामध्ये शिकतोय, पण जे महाराजांचाच शब्द आहे, स्वतःला त्रास करून घ्यायची गरज का. समोर अनेक प्रसंग घडतायत, दिसतायत, पण त्रास करून घ्यायची गरज. ही अंतःकरणाची शांतता कधी येईल हो. साधनेनं येते, उपासनेनं येते, तपश्चर्याने येते, नामस्मरणाने येते. ही शांती आपल्या अंगी बांधणं गरजेचं आहे. पुढे म्हणतात आचार्य उपासना. मुद्दा हित आहे खरा. हे सगळं जर घ्यायचं असेल तर आचार्य उपासना घडावी लागते. आचार्य उपासना म्हणजे गुरु उपासना. आता ही गुरूंची उपासना घडणं गरजेचंच आहे. मग कसं, मगाशी म्हटल्याप्रमाणे तनुमनोजीव. हा तनुमनानं श्री गुरूंच्या ठिकाणी आलो, शरण आलो, सर्व भावानं आलो, सर्व अर्पण केलं गुरूंना, सर्व गुरूंना अर्पण केलं आणि गुरुरायांना शरण आलो, सेवा केली. ही सेवा, गुरुसेवा कशी करायची तर माऊली सांगतात, ज्या वेळेला आपण गावाकडे आपल्या असो किंवा घरी असो आणि गुरूंच्या जिथं गुरु राहतात ठिकाण आहे, त्या गुरूंच्या ठिकाणाकडनं जरी वारा जरी आला तरी त्या वाऱ्याला हात जोडून उभा राहावं. माझ्या गुरुरायांच्या राहत्या ठिकाणाकडनं तो वारा आलाय, इतकं भाव असणं त्या गुरुरायांच्या मध्ये, गुरुरायांच्या तर त्या गुरुरायांच्या अंगाला, शरीराला तो वारा लागून आला असेल, तो अंगावर झेलावा आपल्या, ही आस असावी. त्या गुरुरायांच्या करता अहोरात्र झटावं, अहोरात्र तत्पर असावं, त्यांचा शब्द आणि आपण जागरूक असं असावं. हे गुरुरायांसाठी राबणं आहे. गुरुरायांसाठी अहोरात्र झटणं, अहोरात्र त्यांच्यासाठी सेवेत तत्पर असणं, ही साधनं, ही आचार्य उपासना, ही गुरूंची उपासना. माऊली म्हणतात त्या गुरुरायांचं जे आसन आहे ते मी होईल म्हणतात. गुरुरायांचं जे आसन आहे ते मी होईल म्हणून म्हणतात, आता हृदय हे आपुले, चौपाळून या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. ह्या हृदय कमल जे आहे ते श्री गुरूंना अर्पण केले, त्यांचे चरणकमल आपल्या हृदयात बसवले. सांगा कितीही करुणा, किती आचार्य उपासना आहे. आचार्य उपासना सोपी नाहीये. आमच्याकडे एक उदाहरण असं आहे सरांचं की दत्तगुरूंचे ते उपासक आहेत, किती 11 जरी रात्रीचे वाजलेत तरी दर्शन घेतल्याशिवाय झोपत नाही. मग सांगा किती उपासना आहे. मग असे गुरु काय करतात, मागे पुढे उभा राहतात. कायमी उद्धार पावेन, कायमी कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. आहे का नाही. ही आपली करुणा आहे गुरुरायांच्याकडे. मग असे गुरुराय काय करतात हो, बाबा अहंकार निशी घन दाट, गुरु वचने फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंत, तिने मार्ग दाविला चोखट गा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. आपण सकाळी म्हणतोय का नाही काकडा, त्या काकड्यामध्ये आपण काय करतो, हे गुरुरायांनी आयुष्यात आलेत म्हणून माझा उद्धार झाला. ती भक्ती कशी करायची ही गुरुरायांच्या मुळे कळाली. आयुष्य कसं जगायचं हे गुरुरायांच्या मुळे मला कळालं. माझ्या जीवनाला अर्थ कशाने आला असेल हो, माझ्या जगण्याला अर्थ कशाने आला असेल हो, तर माझ्या गुरुरायांच्या मुळे आला. ही भाव असावा, ही उपासना आहे. जरी रोज एखादा रविवारी समजा चुकतो पाठांचा, त्यावेळेला कधी एकदा रविवार पुढचा येईल आणि माझ्याने गुरुरायांची गाठभेट पडेल असा भाव निर्माण होतो. लक्षात घ्या, होते का नाही. ही उपासना आहे. समोर समोर नुसतं गुरुरायांच्या समोर 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 मिरवलं म्हणजे नाही नाही नाही, ही उपासना नाही होत. लक्षात घ्या, माघारी सुद्धा तो गुरुरायांच्या ठिकाणी अंतकरण बहाल करावं, ही उपासना आहे, ही आचार्य उपासना आहे. मग माघारी आपण ज्या वेळेला असतो त्यावेळेला सतत त्या गुरुरायांच्या ध्यानामध्ये असावं.
श्री गुरुरायाने जे ध्यान सांगितलं ते ध्यान कुणाचं करावं, तर मला अत्यंत प्रिय कोण आहे, माझ्या परमेश्वरापेक्षा माझे गुरु मला प्रिय आहे. ह्या परमेश्वरापेक्षा मला गुरु प्रिय आहेत. नवे नवे माझे गुरुच माझे परमेश्वर आहेत. हा भाव असणं गरजेचं. पण ध्यान कुणाचं करायचं हो, तर माझ्या गुरुरायांचंच करायचं. ध्यान कुणाचं करायचं, आणि त्या ध्यानामध्ये अंतःकरणातनं ज्या वेळेला आपण त्या गुरुरायांना हाक मारू, मग आपण घरात असू, रानात असो किंवा कुठेही असो, ज्या वेळेला आपण आपल्या गुरुरायांना अंतःकरणातनं ज्या वेळेला हाक मारतो ना, त्यावेळेला मग ते गुरुराय ओ दिल्याशिवाय राहत नाहीत. ओ दिल्याशिवाय राहत नाहीत. हा अनुभवानं सांगतोय. कारण ध्यानाचे प्रकार आहेत. प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान आणि अहंगर ध्यान. 3 ध्यानाचे प्रकार सांगितले. ते अहंगर ध्यान सांगत असताना, अहंगर ध्यान शिकवत असताना, ज्याचं तू ध्यान करतो आहेस तोच तू आहेस. मग काय करतात श्री गुरु, आपुल्या पदवी बसवतात. आपणच आपल्यासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. हे कधी करते हो, आपण त्यांचं ध्यान केलं तर, त्यांना हाक ध्यानातून मारली तर ते आपला ओ देतील, आपल्यासारखं करतील. त्यांना मग काळ वेळ लागणार नाही. मग काय करतात, कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुल्या पैदवी बैसविले, बापुरुकमा दिले भक्ता दिले वरदा. म्हणजे काय करतात, आपल्याच पदवी बसतात. आता श्री गुरु उठलेत, मी बसलो का नाही हो? किती क्षण झाला. आत्ता श्री गुरु इथून उठून गेलेत आणि ह्या ठिकाणी मी बसलो. मग आपल्या पदावर बसलो का कुठे बसलो हो? मग त्या श्री गुरुरायांची उपासना ही आहे. ही आचार्य उपासना. आचार्य उपासना ही आहे. पुढे म्हणतात शौच, अमानित्व, अदम्यत्व, अहिंसा, शांती, आचार उपासना, आणि पुढे आहे शौच. आता हे शौचम म्हणजे काय, तर शुद्धता. आता ही आचार उपासना घडल्यानंतर, अशा पद्धतीनं आपण गुरुरायांची सेवा केल्यानंतर, आपल्याकडनं अशी घडल्यानंतर मग शुद्धता अंगी बांधते. अशी शुद्धता येत नाही. मग ती शुद्धता कशाची आहे हो, मनाची आहे, चित्ताची आहे, अंतःकरणाची. मनाची शुद्धता होणं एवढं सोपं नाही, चित्ताची शुद्धता होणं इतकं सोपं नाही. कधी घडेल, आचार्य उपासना घडली तर, गुरुरायांची सेवा घडली तर. मग ती कशी, अंतःकरणातच घडावी. मग चित्त शुद्ध होतं, आणि मग काय होतं की ही शुद्धता तुमच्या अंगी मानते, आमच्या अंगी मानते. पुढे म्हणतात स्थैर्य. मग ती स्थिरता म्हणजे काय, स्थैर्य म्हणजे काय, अंतःकरणाचा सरळपणा. तो अंतःकरणाचा सरळपणा म्हणजे काय, तर सुखाती आणि दुःखाती सारखं राहणं. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. काय म्हणतात भगवंत 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकातून म्हणतात की कुणाचा द्वेष करत नाही, कुणाचा मत्सर करत नाही, नाही सुखातही आणि दुःखातही सारखा पद्धतीने राहतो, समवृत्तीने राहतो. तो अंतःकरणाचा सरळपणा आहे. हे कधी घडेल, गुरु उपासना घडली तर. ह्या अंतःकरणाचा सरळपणा कधी घडेल हो, तर गुरु उपासना आपल्या अंगी चांगल्या पद्धतीने घडली तर. आणि मग शेवटी सांगतात आत्मविनिग्रह. आत्मविनिग्रह म्हणजे काय, तर पूर्ण शरीर जे आहे ते इंद्रियानं बनलेलं आहे. मग ही इंद्रिय आम्हाला आवडताय म्हणताय, 10 वर्ष झालं खटापिटा करायला, पण ही काय आवडतात? नाही. ते आपल्या सतत काय करतात, आपल्याला व्यत्यय आणतात. भागलिया मज वाहतील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख. काय करतात, आपण भागतो, दमतो, थकतो कशानं, ह्या इंद्रियांच्या दुःखानं. इंद्रिय आपल्याला त्रास देत असतात पहा. मग ह्या इंद्रियांचं दमन आणि शमन करावं लागतं. दमन आणि आपला एखाद्या माशाला पाण्यातनं काढल्यानंतर जितका तडपड त्रास होतो ना, तसा त्रास साधकाला या इंद्रियांना आवरत असताना होतो बघा.
इतका त्रास होतो त्या साधकांना त्या इंद्रियांच्याकडनं आवडत असतं. आणि मग हा आत्मविनिग्रह घडायला लागेल. कधी घडेल? तर ती आचार्य उपासना, ती आपण जी करत असेल ती साधना, जी तपश्चर्या काय करेल? चांगल्या पद्धतीने घडेल. स्वतःसाठी मी जर हे कष्ट करत असेल, स्वतःसाठीच मी परमार्थ करत असेल, मला काहीतरी उद्धार करायचा आहे म्हणून मी जाणून घेत असेल, तरच ही आत्मविनिग्रह होतो. आणि मग अशा पद्धतीनं आपण जर आत्मविनिग्रह करायला लागलो, अशा पद्धतीने जर आपण गुरुरायांची सेवा करायला लागलो, अशा पद्धतीनं आपण जर परमार्थ करायला लागलो, चोखंदळपणे जर आपण परमार्थ करायला लागलो, तर आपल्याकडनं ही आत्मविनिग्रह होतो. आणि असा विनिग्रह आपल्या सर्वांचा घडो, ही त्या श्री गुरुरायांच्या चरणी प्रार्थना. झालेली सेवा श्री गुरुरायांच्या चरणी अर्पण करतो. आणि गुरुनाम गुरुदादा महाराज साखरे, बापू महाराज तळाशीकर किंवा आमचे माई असतील, राम महाराज असतील, तुम्हा सर्व गुरुबंधूंच्या चरणी ही सेवा अर्पण करू. पियुषांचे